कृष्णा हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे. साहेबाला सांगितलं होतं, शबरी तुझी सेवा पाहून मी प्रसन्न आहे, काळजी करू नको. जगाचा मालक प्रभू रामचंद्र भगवान परमात्मा तुला भेट देणार आहे. बस एवढंच ऐकलं. त्या दिवसापासून शबरी मातेने 14 वर्ष प्रभू रामचंद्राचं चिंतन केलं. श्रीराम जय जय राम, श्रीराम जय जय राम. बगिया में जाऊंगी मैं कलियां चुन लाऊंगी, हार बनाऊंगी मैं गले पहनाऊंगी. पूजा के थाली में चंदन होगा, मेरे प्यारे नैनों का आवन होगा. जब मेरे राम जी का आवन होगा, शबरी की कुटियों का पावन होगा. किती वर्ष वाट पाहिली? 14 वर्ष. एवढ्या सहजासहजी परमार्थात मिळत नाही बरं महाराज. तुमचा असा गोड गैरसमज आहे. तुम्हाला असं वाटतं नवरात्र झालं 9 दिवस उपवास केलं म्हणजे देवी आपल्या घरी सालांड आहे. अजिबात नाही. उलटे मेले महाराज. काय साधू संत खाली मुंडकवर पाय करू. तिथल्या कावळ्यांनी, तिथल्या गिधाडांनी त्यांचा मांस खाल्ल्यानंतर त्या कावळ्यांनी त्या कावळ्याला ना गिधाड्याला त्या साधूने सांगावं, कागा सब तन खाइयो, चुन चुन खाइयो मांस, दोन नयन छान दियो, पिया मिलन की आस. एवढं जे साधू भजन करतात त्यांच्या स्वप्नात नाही 9 दिवसात तुमच्या घरी येईल देव. एवढं सहजासहजी नाही. थोडाफार कालावधी त्यात घालावा लागतो. एवढ्या सहजासहजी शक्यच होत नाही महाराज. 20-20, 25-25 वर्ष सेवा करावं लागते. तवा माणसाचं गाणं गोड लागतं लोकांना. तवा माणसाचा पक्वाच गोड लागतो. लगेच आळंदीला गेला आणि झाला कीर्तनकार. तुमच्या बापाने ठेवलं का? आता तर पोरायला आळंदीला पाठवताना लोक डायरेक्ट आमच्या नवनाथ बाबाकडे बी येताना, महाराज असं तयार झालं पाहिजे ना पोरग. 6 महिन्यात इंदुरीकर झालं पाहिजे. आर्थिका भट्टी का बावळ्या घातला बाहेर काढायला? एवढं सोपं आहे का? अरे राजकारणामध्ये 40-40 वर्ष लोकांच्या दररोज 10 क्रियाविधी दिला तेव्हा कुठं सरपंच होतो माणूस? 40 वर्ष 10 क्रियाविधी केल्यावर लोक सरपंच होतात. अरे आयुष्य गेलं लोकांचं तरी अजून आमदार नाही, खासदार नाही, सरपंच नाही. आणि परमार्थ का एवढा सोपा आहे का? काहीतरी कालावधी घालावा लागेल ना. म्हणून कालावधी घातल्याशिवाय काहीच नाहीये. म्हणून सर्वांना माझी विनंती, थोडा वेळ देवाची वाट पहा. निश्चित माझा जगाचा मालक सुखे येतो घरा नारायण. पण त्यासाठी काय करा? ठाईच बैसोनी करा एक चित्त, आवडे अनंत आळवावा. हे 3 शब्द खूप महत्वाचे. आवडे, अनंत आणि आळवावा. आज आवडीने नाही चालू, सगळं सवडीने चालू आहे महाराज. काय देवी पुढं गाणे म्हणतील काही सांगता येत नाही महाराज. अवघड झालेलं आहे हो. चांदन चांदन हे काही गाणं आहे का? कुठून चांगलंय. जे म्हणतात ते बिचारे भाग्यवान आहे. मी रात्री प्रवास करत होतो. मग आता प्रत्येक ठिकाणी डेकोरेशन चालू होते देवी मातेचे. एका ठिकाणी आमच्या ड्रायव्हरला झोप यायला लागली. म्हणलं थांबव बापा गाडी, तू चहा घे, तोंडावर पाणी मार थोडं. आणि नेमकं तिथं नवरात्र उत्सवाची तयारी चालू होती. मग पोरायनं गाणे लावले होते. काय गाणे, काय मेळे. मळ्याच्या मळ्यामध्ये कोण ग उभी. हे काय गाणं आहे का? हे गाणं आहे ना जुनं. मळ्याच्या मळ्यामध्ये त्याच्यावर चार लावली त्यानं. देवाच्या देवळात कोण ग उभी, मळवट भरते मी आई उभी न जगदंबा. दर्शन दे ग मला न थांबू कुठवरी जगदंबा. लिहिणारा भाग्यवान, चाली जोडणारा त्याच्यापेक्षा भाग्यवान. दोघायला नदी नेऊन आणलं पाहिजे. किती कठीण तळ आहे. देवी मातेला कुठं म्हणायचं. नामदेव रायचे अभंग आहे, गाद्याचे अभंग आहे, किती गोड आहे. अनादि निर्गुण प्रगट
असे तुम्ही म्हणू शकता. हे संप्रदायाला आहे. काही लोक म्हणतात तुम्ही हे म्हणा ते म्हणा. लोक खुश होण्यासाठी काही नका म्हणू. हे बाबा, लोक खुश होण्यासाठी काही म्हणू नका. देव खुश होण्यासाठी म्हणायचा प्रयत्न करा. अजिबात नाही, काही नसतं. तुम्ही काही जरी म्हणलं, जेवढे मानणार आहे तेवढेच मानणार आहे. त्याच्यापेक्षा जास्त मानणारही नाही आणि त्याच्यापेक्षा मास्त तुम्हाला लोक नावही ठेवणार नाही. नाही लगे ते सायास जावे वनांतरा सुखे तो घरा नारायण. तुकोबराय सांगतात तुम्हाला कुठं जाण्याची गरज नाही. ठाईचं बैसोनी करा एक चित्त. कामामध्ये काम काही म्हणा राम राम. जाईल भवश्रम सुख होईल दुःखाचे. ज्या कामामध्ये आहात त्या कामामध्ये देवाचं चिंतन करा. हिंदी कवी सांगतोय, जिस देश में जिस वेश में परिवेश में रहो, राधा रमन राधा रमन राधा रमन कहो. मुस्लिम धर्माचे माणसं जर एअरपोर्टला असेल आणि आजानाची वेळ झाली, नमाज पडायची वेळ झाली, तर ते हे नाही पाहत की इथं एअरपोर्ट आहे, तिथं लोक काय म्हणतील. तिथं ते त्यांचं वस्त्र आथरतात आणि तिथं नमाज पडतात. बरोबर आहे का नाही? देवाचं चिंतन करण्यासाठी ठिकाणाची गरज नाहीये. देवाचं चिंतन करण्यासाठी वेळेची गरज नाहीये. तुम्हाला भेटल त्या वेळेमध्ये देवाचं चिंतन करा. वेळ नका वाया घालू महाराज. कुठं जाण्याची गरज नाहीये. आईचं बैसोनी करा एक चित्त. पण आवडे कसं चिंतन करा? आवडे. तुम्ही सवडे देवाचं चिंतन करता. एक तरी बरं आहे, तुम्ही 7 ते 9 कीर्तन ठेवलं. नवना दादा खूप उपकार केले या देवस्थानानं. तुम्ही पुढच्या वर्षी अगोदर जेवण ठेवा, नंतर कीर्तन पहा. मग पहा 7 5 3 दशकांचा मेळा. टाळकरी धरून 10-12 सापडले तर नशीब कीर्तन करायचं. कारण जेवल्यानंतर लोक कीर्तनाला थांबत. आता बऱ्याचशा लोकांना कीर्तन ऐकायची इच्छा नाही, पण काय करणार, कीर्तनाशिवाय खायला भेटत नाही. त्यामुळे इच्छा जरी नसली तरी बसावंच लागतं ना. म्हणून शास्त्रामध्ये पहिलं ज्ञानदान आहे, नंतर अन्नदान आहे. अन्नदान अगोदर दिल्यानंतर नंतर झोपीचंच दान आहे. ज्ञानदानाचा काही विषय नाही. ठाईचं बैसोनी करा एक चित्त. आवडे अनंत आळवावा. देवाला आळवा महाराज. देवाला काय करा? आळवा. देवाला म्हणा, भेटी लागे जीवा लागली से आस, पाहे रात्रंदिवस वाट तुझी. भेटी लागे जीवा लागली से आस. देवाला तुम्ही करुणापर विनंती करा. दीन तैसी रजनी झाली वो माये, अवस्था लावूनी गेला अजूनी कने. पडिले दूरदेशी मज आठवे मानसी. नको नको हा योग कष्ट होता ती जीवासी. दिन तैसी रजनी झाली वो माये. आळवावं लागल ना. लेकराला जर आईला बोलवायचं असेल तर लेकरू जोऱ्या जोऱ्यात रडतं, ए आई मला घे. पण आई एवढी हुशारी, आई त्याला मोबाईल देते, पोराला गोंग करते. अजिबात नाही. मोबाईल दिला तरी रडायचं, कॅडबरी दिली तरी रडायचं. आणि रडल्यानंतर आईला माहिती आहे याला मोबाईलची गरज नाही, याला कॅडबरीची गरज नाही, याला खेळण्याची गरज नाही. याला गरज कोणाची आहे? माझी. लगेच आई त्याला घेते, स्तनपान करते. तसं भक्ताने एवढा देवाचं चिंतन करायचं. मग त्याच्यामध्ये तुम्हाला पैसा दिला तरी त्याच्याकडे पाहायचं नाही, गाडी दिली तरी त्याच्याकडे पाहायचं नाही, कीर्तन दिलं तरी त्याच्याकडे पाहायचं नाही, तुमचं चॅनल मॉनिटाईज झालं अमोल तरी त्याच्याकडे बघायचं नाही. फक्त देवाची विनंती करायची. आणि देवाची विनंती करा महाराज. निश्चित आळवा त्याला. जर आळवलं ना महाराज तर निश्चित माझा जगाचा मालक तुमची संसार रूपी नौका पर्यंत नेल्याशिवाय राहणार नाही. जा त्याच्या समोर. आवडे अनंत आळवावा. आवडीने आळवा, सवडीने आळवायचं. वेळ भेटल्यानंतर कीर्तनाला नका जात जाऊ, वेळ काढून कीर्तनाला जात जा. ठाईचं बैसोनी करा एक चित्त. आवडे अनंत आळवावा. आणि मग कोणत्या देवाचं? रामकृष्ण हरी
विठ्ठल केशवा मंत्र हा जपावा सर्व काळ. बाकीचे मंत्र का जपायचे नाही याचं कारण तुम्हाला सांगतो. ज्या वारकरी संप्रदायाचे तुम्ही पाईक आहात, ज्या वारकरी संप्रदायाचे तुम्ही अनुयायी आहात, त्या वारकरी संप्रदायाचे जगद्गुरु म्हणजे तुकोबराय. कोण आहे? तुकोबराय. त्या तुकोबरायने सांगितलं, बाबाजी आपुले सांगितले मंत्र दिला राम कृष्ण रे, मंत्र दिला राम कृष्ण रे. बाबाजी आपुले सांगितले नाम मंत्र दिला रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी मंत्र दिला सांगितले नाम मंत्र दिला रामकृष्ण हरी. या बाबांना हा मंत्र दिला आणि तुझं कल्याण होईल. अजिबात त्या भानगडीत पडायचं. रामकृष्ण हरीच म्हणायचं, बाकीचं म्हणायचं नाही. काही जरी झालं तर रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी आणि रामकृष्ण हरी. काय व्हायचं ते देव करणारच आहे. तुम्ही किती बी काही केलं तर जे होणार आहे ते होणारच आहे, आणि जे नाही होणार ते होणार नाही. तुम्ही ठरवून काहीच होत नाही. मग तुम्ही ठरवून होत नाही त्या अर्थी ठरवणारा दुसरा ठरलेला आहे. म्हणून रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा मंत्र हा जपावा. नवरात्रापर्यंत सर्व काळ, 9 दिवस फक्त नाही, सर्व काळ सातत्य त्या गोष्टीचं असलं पाहिजे. खरं सांगू का, कोणत्याही गोष्टीचं सातत्य असलं की माणसाचा हात रुळतो. बरोबर आहे का नाही? सारखी जर प्रॅक्टिस असलं की माणसाचा बोल कोणताही गोड वाटतो. सारखी जर ड्रायव्हिंग असली तर माणसाला झोप येत नाही. सारखे कीर्तन असले तर माणसाच्या वाणीमध्ये काय ताकद निर्माण होती. कोणत्याही गोष्टीत सातत्य गरजेचंच आहे, आणि ते सातत्य जर सोडलं तर माणसाची ती गोष्ट टिकून राहत नाही. म्हणून कोणताही प्रसंग जीवनामध्ये येऊ, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. घरावर एक नावच लिहून ठेवा. बाहेर जाताना एक पाटी लावा आणि घरात येताना एक पाटी लावा. त्या पाटीवर लिहून ठेवा, ये भी दिन जाएंगे, ये भी दिन जाएंगे. बस सुखात सुद्धा देवाचं चिंतन करा आणि दुःखात सुद्धा देवाचं चिंतन करा. पण स्वभाव तुमचा आणि माझा असा आहे, दुःख आलं की देव देव करतो, सुख आलं की मनुष्य देवाला विसरून घेतो. अजिबात नाही. सुख के माते सील पडे जो हरि हृदय से जाए, बलवारी वो दुःख दिजे जो पल पल नाम जपाए. दुःखामध्ये देवाचं चिंतन करा. विपदः संतुन शाश्वत तत्र तत्र जगद्गुरु भवतो दर्शन यशात पुनर्भव दर्शनम. कुंती मातेची देवाला मागणी, देवा माझ्या जीवनामध्ये दुःख दे. कारण कुंती माता सांगते, सुख भी तुम्हारा है, दुख भी तुम्हारा है, मानू किसे भगवान, दोनों तुम्हारे हैं. सुखामध्ये तर परके सुद्धा तुमचे होतात ना महाराज. सुख के सब साथी दुख में ना कोई, सुख के सब साथी दुख में ना कोई. म्हणून दुःखामध्ये तुमच्या जवळ फक्त आणि फक्त एकच माणूस असतो, त्याचं नाव आहे देव. म्हणून रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा मंत्र हा जपावा सर्व काळ. यावीन अनेक असता साधन, सर्व साधनाचे सार फक्त भगवंताचं चिंतन. यावीन अनेक असता साधन, वाहतसे आन विठोबाची. मी पांडुरंगाची शपथ घेऊन सांगतो, भगवंताच्या चिंतनाशिवाय या जगात दुसरं साधन नाहीये. साधू संत फक्त 2 वेळेस, ज्ञानोबरांनी एकदा शपथ घेतलेली. काही लोकांनी ज्ञानोबरायला विचारलं, का माऊली तुमचं देवावर किती प्रेम आहे? सांगू तुम्हाला, तुझी आन
पाहिला आवडसी जीवापासून या जीवीची या जीवा प्रेम भावाची या सगळे ज्ञानोबराचे अभंग पहा. यावीन अनेक असता साधन वाहतसे आन विठोबाची. मग हे सगळं सोपं आहे. तुका म्हणे सोपे सर्वात सोपं काय आहे? भगवंताचं चिंतन आहे. पण शेवटी कुठे टोकली तो कोबराने. शहाणा तो धनी घेत आहे. घेत असे किंवा घेत आहे, दोन पाठ आहे. तुका म्हणे सोपे आहे सर्वाहुनी. शहाणा तो धनी घेतो येते न लगती सायास जावे वनांतरा. सुखे येतो घरा नारायण. मग सर्वात सोपं साधन जर भगवंताचं चिंतन आहे, कुठं जाण्याची गरज नाही, सर्वात सोपं आहे. मग ते चिंतन तुम्ही आणि मी का करू नये म्हणून एकदा प्रेमानं सर्वांना हात वर करून विठोबा रखुमाई जय जय. तुका म्हणे सोपे आहे सर्वाहुनी. शहाणा तो धनी घेतो येते न लगते साया सदा विवनांतरा. सुखे येतो घरा नारायण. श्री मळाबाई देवीच्या या शारदीय नवरात्र उत्सवानिमित्त पहिल्या दिवसाची सेवा सर्व संस्थांच्या वतीने तथा नवनाथ दादांच्या वतीने माझ्याकडे आलेली. 9 दिवसाचा पहिला दिवस आहे. आजची पहिली माळे. किती माळे? पहिली माळे. 9 दिवस अजून 8 दिवस तुमची आणि माझी शिल्लक आहे. माझी सर्वांना विनंती मायबाप, निश्चित नवरात्र उत्सव साजरे करत असताना, उपवास धरत असताना तुमच्या जीवनाच्या व्यसनाचा उपवास धरा. नक्की देवी मातेची कृपा तुमच्यावर झाल्याशिवाय राहणार. नवरात्रामध्ये उपवास धरत असताना तुम्ही सत्य बोलण्याचा उपवास धरा. निश्चित देवी मातेची कृपा तुमच्यावर झाल्याशिवाय राहणार नाही. जीवनभर मी लोकांसोबत चांगलं वागेल याचा उपवास धरा जीवनामध्ये. निश्चित देवी मातेची कृपा तुमच्यावर झाल्याशिवाय राहणार नाही. 9 दिवस उपवास धरायचे आणि उपवास दसऱ्याच्या दिवशी लगेच दुसऱ्याची शेती ताब्यात घ्यायची. फायदा नाही बरं काही त्याचा, अजिबात नाही. उपवास करत असताना माणसाने आपल्या जीवनातल्या वाईट गुणाचा उपवास केला पाहिजे. कशाचा उपवास केला पाहिजे? वाईट गुणाचा उपवास केला पाहिजे. आपण चांगलं राहू या शब्दाचा उपवास केला पाहिजे. खोटं बोलणार नाही या गोष्टीचा उपवास केला पाहिजे. बाकीच्या गोष्टीचा उपवास करून काहीच फायदा नाही. उपवास तरी काय म्हणावं? सकाळी अर्धा किलो खिचडी खाता, संध्याकाळी अर्धा किलो खिचडी खाता. उपवास म्हणले की लोक जेवणापेक्षा जास्त खातात हो. आणि तुमच्या पश्चिम महाराष्ट्रातलं जर एकादशी म्हणली की महाराज असं वाटतं दिवाळीचे काय करू. हो, असं जर ज्या खायला उपवासाला असेल तर मनुष्य वर्षभर खाईल ना? अजिबात नाही. उपवास शरीर आपलं चांगलं राहावं म्हणून 15 दिवसातून एकदा तरी माणसाने फक्त पाण्यावर राहिलं पाहिजे. निर्जला उपवास त्याला म्हणतो. एकादशीच्या दिवशी दशमीपासूनच सुरुवात करतात लोक. हा आता उद्यापासून नवरात्र लागणार आहे. कालची अमावस्या होती, रात्रभर ढोसली यानं 2-2, 4-4 किलो कोंबडे खाले. सकाळी लगे आंघोळी उठून 3 वाजता देवीला. काही फायदा नाही बरं. ते 9 दिवस अंगातले ते आतडे सुद्धा निघत नाही. कसं काय निघत? शक्य नाही होत. उपवास माणसाने चांगल्या विचाराचा केला पाहिजे. उपवास माणसाने निश्चित धर्माचा केला पाहिजे. म्हणून खूप गोड नियोजन तुम्ही सर्व मंडळींनी केलं. मला आनंद वाटतो महाराज. इकडं आलं की असं नेमकं रेग्युलर येणाऱ्या माणसाचे सुद्धा रस्ते चुकतात महाराज. आमचे सिद्धेश्वर बाबा नेहमी इकडे येतात, त्यांचाही रस्ता चुकला. आमचा तो चुकला, फेटेवाल्याचाही चुकला मागच्याचा. अवघड आहे. पण आहे जरी जंगल, पण जंगल में सुद्धा मंगल आहे महाराज. वा. पहिल्या दिवशी सुद्धा रंगदेवता एवढी निर्माण होत नाही महाराज. पण खूप गोड नियोजन तुम्ही सर्व मंडळी केलं. द्यावे तेवढे धन्यवाद तुम्हाला सर्व मंडळीला आहे. पुनश्च एकदा सर्वांना विनंती करील, पवित्र गळ्यामध्ये तुळशीची माळ घाला, भगवंताचं चिंतन करा. निश्चित देशाविषयी धर्माविषयी स्वाभिमान बाळगा. आणि नवरात्र उत्सव साजरा करत असताना नाही चांगले कार्य देवी मातेसमोर आपल्या करता आले तरी नका करू.
पण कमीत कमी असे कार्यक्रम तरी जीवनामध्ये ठेवू नका की जेणेकरून माझ्या दुर्गा मातेची, माझ्या आदिशक्तीची अवकृपा तुमच्यावर झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून सर्वांना माझी विनंती आहे, खूप सुंदर उपक्रम तुम्ही राबवलाय. 9 दिवस येणाऱ्या भाविकांसाठी संस्थांच्या वतीने लोकांच्या सहकार्यातून दररोज खिचडी आहे महाराज. जेवण सुद्धा ठेवलं नाही. ही सुद्धा काय एक खूप सुंदर तुम्ही काम केलंय आणि केलंच पाहिजे महाराज. काही वेळेस असं होतं, एकादशी दिवशी काही लोकांचं वर्ष श्राद्ध करावं लागतं आणि लोक एकादशी दिवशी खातात, हो भात खातात. अजिबात नाही महाराज. एकादशी असेल, सोमवार असेल, हे उपवास शास्त्राने सांगितलेले हे उपवास माणसाने केलेच पाहिजेत. म्हणून खूप सुंदर नियोजन तुम्ही सर्व मंडळी केलं. पुन्हा एकदा सर्वांच्या चरणी मी माझा माता ठेवतो, वाणीला पूर्ण विराम देतो. जाता जाता सर्वांना विनंती करतो, प्रत्येकाने आपल्या आईची, धर्माची सेवा करा. मला खूप गोड वाटतंय महाराज. एक सांगू, आमच्या नवनाथ दादांनी खूप सुंदर कार्य हाती घेतलंय महाराज. एक अनाथ आश्रम, त्यांनी मला सांगितलं म्हणे 60-65 मुलं, अनाथ मुलं मी सांभाळतोय. चांगली गोष्ट आहे महाराज. नवरात्रात उपवास करण्यापेक्षा, नवरात्रात बाकीचे कार्यक्रम ठेवण्यापेक्षा या अनाथ लेकरांना जरी तुम्ही खाऊ घातलं तर देवी मातेची कृपा तुमच्यावर झाल्याशिवाय राहणार नाही. मला स्वाभिमान आहे महाराज. एखादा माझा गुरुबंधू, माझा भाऊ जर एखादा धर्माचं काम हाती घेऊन जर पुढं चालला असेल ना, तर निश्चित धर्मातल्या प्रत्येक माणसाने, हा पण तुम्ही बसा बसा, आलं माझ्या लक्षात, बसा बसा खाली बसा, ताण नाही. एखादा धर्माचं काम घेऊन जर एखादा मनुष्य आपला पुढं चालला असेल ना, तर माझे सर्व लोकांना विनंती आहे, त्याचे पाय ओढण्यापेक्षा त्या माणसाला सहकार्य करण्याचा प्रयत्न करा. पाठीमागं सप्त्यामध्ये माझ्या मित्राने, माझ्या सोपान महाराजांनी, माहिती आमच्या सिद्धेश्वर दादांनी खूप सहकार्य लोक करतात. आणि का करू नये? आपला मनुष्य जर आपल्याला जे धर्माचं काम होत नाही, आपला एखादा धर्माचा मनुष्य जर धर्माचं काम करत असेल, तर माझी सर्वांना विनंती आहे, धर्माचं काम करणारा मनुष्य कोणत्या जातीचा आहे, कोणत्या धर्माचा आहे हे नका पाहू, त्याच्या पाठीमागं सर्वांनी उभे राहा. मी तर नेहमी सांगत असतो, अरे तुमच्या पोरांचे वाढदिवस, तुमच्या लग्नाचे वाढदिवस 5 स्टारला करण्यापेक्षा, 7 स्टारला करण्यापेक्षा, कधीतरी तुमच्या लग्नाचा वाढदिवस, अॅनिव्हर्सरी म्हणतात त्याला, तुम्ही काय म्हणतात, लग्न, सगळ्यात दुःखाच्या दिवसाची सुद्धा लोक एवढ्या सुंदरतेनं अॅनिव्हर्सरी म्हणतो त्याला, आपण वाढदिवस म्हणतो. तो वाढदिवस कधीतरी हॉटेलला करण्यापेक्षा, धरणाच्या काठी जाऊन करण्यापेक्षा, दारू पिऊन हॉटेलला खाऊन करण्यापेक्षा, कधीतरी माझ्या गोर गरीब अनाथ मुलांसमोर जाऊन करा. मी सांगू, त्या अनाथ मुलांना तुम्ही ज्यावेळेस तुमच्या हाताने खाऊ घालसाल ना महाराज, त्यांच्या चेहऱ्यावरचं जे हास्य ते 7 स्टार हॉटेलला सुद्धा मिळणार नाही, एवढी ताकद. म्हणून सर्वांना माझी विनंती आहे, मला आनंद वाटतो महाराज, प्रत्येक धर्म कार्य करणाऱ्या माणसाने काहीतरी जीवनामध्ये सेवा केली पाहिजे. कोणी गायीची सेवा करतंय, कोणी अनाथ आश्रम करतंय. आज वारकरी शिक्षण संस्थेमध्ये जर काही लोक पाहिले की त्यांना माय नाही, बाप नाही, अरे ज्या माणसाला मुलं होत नसतील त्यांनी मुलं होय न होईल तो नशिबाचा खेळ आहे आपल्या, बरोबर आहे का नाही? अरे एखादा अनाथ आश्रमातला मुलगा जर वर्षभर त्याचा शिक्षणाचा खर्च घेतला तर स्वतःच्या लेकरापेक्षा जास्त समाधान तुम्हाला प्राप्त होईल. म्हणजे याचं कारण तुम्हाला सांगतो, स्वतःचं पैशामुळे कधी बिघडू शकतं, अनाथ कधी बिघडणार नाही. का? कारण त्याला मायबापाची काय जाणीव आहे. म्हणून खूप सुंदर नियोजन आमच्या नवनाथ दादानी केलं. ते मला म्हणे, महाराज मला तुम्ही पुढची तारीख घ्या. मला नवनाथ दादा, मला पुढचं मागचं काय दिवस जो खाली आहे तो देतो. आणि त्यांच्या विनंतीला मान देऊन तुम्हा सर्व मायबापाच्या दर्शनाचा योग माझ्या जीवनामध्ये प्राप्त झालाय. दिवस पहिला जरी असला तरी मला पहिल्या दिवसासारखं वाटलंच नाही, कारण माईक सिस्टीम सुद्धा एकदम चांगली लावली दादा तुम्ही, त्याच्यासाठी सर्वांनी टाळी वाजवा. पखवाजाचा आणि गायनाचा काही विषयच करायचं नाही. ज्यांनी गोड असा पखवाजा जो आपल्या भागाचं वैभव, आमचे प्रसाद दादा, दादासाठी सुद्धा सर्वांनी एकदा टाळी वाजवा. ज्यांनी गोड असं गायन केलं, आमचे माऊली अनाथ आश्रम आणि ज्ञानगंगा वारकरी शिक्षण संस्थेतले हे सर्व वारकरी विद्यार्थी, कार्यक्रमासाठी उपस्थित सर्वच गुणीजन महाराज मंडळी, नेहमीच आम्हा वारकऱ्यांना, महाराज मंडळींना ज्यांचं खूप असं सहकार्य असतं, असे असणारे आमचे सिद्धेश्वर दादा चव्हाण दादाही कार्यक्रमासाठी, आपल्या अनाथ आश्रमाला सुद्धा खूप चांगलं त्यांचं सहकार्य असतं. काय त्यांच्या हाताला देवानं कात्रीच दिलेली महाराज, काही कळत नाही. कोणताही मनुष्य जात त्याला ते खाली हाताने कधी पाठवत, ती त्यांची पुण्य नाही, त्यांच्या बापानं त्यांच्यासाठी करून ठेवलेलं आहे महाराज. मला वाटतं दादाचं नाव सांगितलं की अरे ज्या काळामध्ये लोकांना पैसे पाहायला भेटत नव्हते, त्या काळामध्ये पंढरपूरला आणि आळंदीला कोटी कोटी रुपयाच्या धर्मशाळा बांधून दिल्या या माणसाच्या बापानं. पुण्यवान आहे तुम्ही. शुद्ध बीजा पोटी फळे
रसाळ गोमटी अशी सर्व मंडळी आमच्यावर प्रेम करतात.